आज आज मामा चेंज झाले. मामा चेंज झालं. हे ड्रायव्हर मामा इथं मामाचं ऑफिस आहे. काय काम पहिलं तर चाललंय किती गोड. अपने गुरु माता पिता भक्तजनों की समस्त छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय, श्री संभाजी महाराज की जय, पार्वती पते हर हर महादेव. तुम्हाला इथे यायला टाइम नसेल, मधूनच महादेवाला नमस्कार घाला आणि काही टेन्शन असं घ्यायचं नाही, काढून टाकायचं आणि स्वतःला त्रास द्यायचा ना, घरच्यांना नाही द्यायचं. असं काही वाटलं का मस्त या एकांतमध्ये कुठे पण जाऊन बस, पण अशा ठिकाणी बसा. चला दर्शन बिर्शन झालं, निघालो आता. एकदम भारी दर्शन झालं. व्हिडिओमध्ये समजणार नाही कसं दर्शन झालं, पण प्रत्यक्षात तुम्ही इथं आले ना, खूप भारी दर्शन होतं. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत, बरे आहेत का? आज सोमवार आहे, काल होतो रविवार. काल व्हिडिओ काढला नाही एवढा, बस स्टार्टिंगचाच व्हिडिओ काढला. आणि आता आज चाललो आहे नाशिकला. आता निघणार आहे थोड्या वेळामध्येच. आणि आमचा कोंबडा दाखवतो. कोंबडा ये चाय पितोय, पण चाय काय बरोबर नाही आज. असं वाटतं गावासारखा आहे चाय. काय बाई, कोंबडा आवाज येते. इथं चाय प्यायला आलो होतो, घरची चाय आवडली नाही. मम्मी बघा, सोबत कोण कोण आले. आई, संजू मामा आले. आज आज मामा चेंज झाले. मामा चेंज झालं. हे ड्रायव्हर मामा डेंजर मामा आलाय. या चाय प्यायला. गुड मॉर्निंग. चहा प्या, छान चहा. कुठलंच दूध आणलं होतं असं. काय माहिती हिने कुठलं आणलं होतं. गोवर्धन आणलं होतं. गोवर्धन चांगलं नाही लागत आम्हाला गोकुळ आवडतं. गोकुळ. आता इथं पितोय चाय. आता निघतो आम्ही मस्तपैकी. मामा हे बघा, आता आम्ही निघालो होतो. तिथं मामाचं ऑफिस आहे. काय काय कोणचं काम यायचं. झाडपाच्या काम. काय म्हणताय. लाडका आहे. लाडका आहे काय? लाडका आहे, काहीच करत नाही मला. फक्त हातपाय दाबतो बस. मी काही बोलले. फक्त हातपाय दाबतो बस, तेवढंच आहे. लागला महासमृद्धी महामार्ग. आणि आई मावशी पहिल्यांदा या मार्गावर. कसं वाटतं? पहिलं तर चाललंय. पहिल्यांदा म्हणजे यो रस्त्याने पहिल्यांदा चाललो आम्ही. आमचा नेहमीचा तोच रस्ता आहे. तब्येत बरी नव्हती, पण माझी मुलगी बोलली चला हवा पाणी बदली होईल म्हणून आले. तशी हप्त्याला येतच राहता इथं. भारी वाटते. एकदम सुसाट रस्ता आहे. याला खड्डे बिड्डे काही नाही, खड्डे बिड्डे नाही. चॉकलेट घातलेले. मी तर थंडीने तरी जॉकेट घालायला सांगितलं. थंडी साईडनी होत मला. आता नाशिकची कशी थंडी आहे म्हणून एवढं घालून बसलेली आहे आता. आमची खूप दिवसांनी चालली नाशिकला, ते पण एक्सप्रेस वेवर. एकदम चांगलं वाटतंय चालायला, म्हणजे खड्डे नाही काय नाही. सकाळी नाही आलेलो, आता संध्याकाळी आलो इथं पंचवटीला. दाखवतो तुम्हाला. आई आणि मावशी आले. आरती चालू आहे. आरती बघा.
श्रीराम कवि ने जोर से घोषणा देनी है। अपने अपने गुरु माता पिता भक्त जनों की समस्त संतों की आर्य सनातन सकल वैदिक हिंदू धर्म की भारत माता की भारत हिंदू राष्ट्र की अखंड हिंदू राष्ट्र की सगळ्यांनी याच्यापेक्षा मोठ्याने आवाज द्यायचा आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय, पार्वती पतये हर हर महादेव, पार्वती पतये हर हर महादेव, कपालेश्वर महादेव की जय। माणसं चालले जावं आम्ही इथून आई! येतो, आज इथून आलो 1 मिनिटात लगेच पब्लिक पण गायब झाली। फार भरलं होतं, पूर्ण भरलं होतं। 1च मिनिट झाला ना। किती पब्लिक जमा झाली होती। नूतन कुठे महादेवाचा अभिषेक होता। झालं पूर्ण दर्शन झालं, मस्त छान झालं। म्हणजे पण महादेवाचं दर्शन बघितलं असेल। हा एकदम अशी तृप्त झाले माझं दर्शन। हे मला महादेव म्हटलं ना तर काय माहिती काय श्रद्धा आहे का आज त्यांचा अभिषेक होता वडावा- आज। नाही दररोज असतो, रोज? रोज असतो, रोज 7ला अभिषेक असतो आणि तुम्ही नक्की या। खूप असं अति सुंदर वाटतं, एकदम छान वाटतं। आज संध्याकाळचा असा उद्देश होता दर्शन करायचा का तुम्हाला पण दाखवायचं किती छान असतं आणि आपल्याला खरंच नक्की. चांगलं अजून भेटलं दर्शन। आणि खरंच आम्ही तिकडनं आलो दमलेलो होतो, रविवारची मच्छी विकलेली, मग दमलेलो। मग मोठा भाऊ कसा डायरेक्ट दर्शनाला आणतो आणि बारका भाऊ कसा तो काय बोला संध्याकाळी जाऊ खूप छान वाटत म्हणे। आम्हाला खरंच छान माहिती वाटलं. आरती वारती पण एकदम असं शांत वाटतं। तुम्ही पण या, मस्त दर्शन आहे। काही टेन्शन असं घ्यायचं नाही, काढून टाकायचं आणि स्वतःला त्रास द्यायचा ना, घरच्यांना नाही द्यायचं। असं काही वाटलं का मस्त या एकांतमध्ये कुठे पण जाऊन बसा, पण अशा ठिकाणी बसा जिथे ज्या देवाला मानत असेल। मी तर महादेवाला मानते, मस्त बसायचं। आपण 10 मिनिटामध्ये सीडी चढलं तर सगळा राग शांत होतो, शांत एकदम त्यांनी पण वाटतं। बघितलं ना अभिषेक। बघितला ना कसा वाटला। तुम्हाला इथे यायला टाइम नसेल, व्हिडिओमधूनच महादेवाला नमस्कार घाला आणि किती छान वाटतं बघा। मावशी पहिल्यांदा थोडा आली बघा। उशीर झाला यायला, बरं. तर तुम्हाला दाखवलं आई असतं। टायमाला आलो। बरोबर टाइमवर आला आम्ही, म्हणजे थोडा उशीर असला तर अजून भारी वाटलं असतं। थोडा उशीर झाला आम्हाला यायला इथं, काय नाही 5 5 मिनिटं उशीर झाला। किती भारी वाटतंय। एका मिनिटात पब्लिक गायब झाली आणि खूप पब्लिक होती, पूर्ण भरलेलं बघा। इथून तिथून पूर्ण भरलेलं। इथं जरा काम चालू आहे। हा आज आमच्यावर आमची वहिनी आलेली, इथे नाशिकलाच राहते। आमची वहिनी कशी वाटते सांगा तुम्ही। बघा, इथं आली। बोलून काय सांगा मी गंगोत्री 12 वर्षाच्या नंतर आता आता फुलं ना. कुंभमेळ्यामध्ये यांचा मान असतो। खूप 12 वर्ष म्हणजे पहिला हा वर्ष इथंच लागतं, मग असं फिरून परत 12 वर्ष मंदिर आहे गोदावरी देवीचं गंगा दर्शन झालं, निघालो आता। एकदम भारी दर्शन झालं। व्हिडिओमध्ये समजणार नाही कसं दर्शन झालं, पण प्रत्यक्ष तुम्ही इथं आले ना खूप भारी दर्शन होतं। कपालेश्वर मंदिर महादेव घे ना पुढे।
हे दर्शन बघा. इथून पण टीव्ही आहे, टीव्ही मध्ये पण दिसतात कपाल दिसत. कपाल कसं वाटलं मी? कसं वाटलंय? एकदम छान वाटलं. काय आम्ही कसं वाटलं? छान वाटलं. पुढं पुढं चाललोय, सगळे विदाऊट चप्पलचे आहेत. मामाचं आणि माझं झालं दर्शन आधी, त्यांचं पण झालं.